Hello. Good afternoon, everyone. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. I take good afternoon, one and all. I take highly privilege to introduce the speaker for today's topic: explore the world of SAP. Speaker's introduction: He is Aniket Patankar. He has overall work experience of 7 years. He has been working in DX Technologies, Ultramex India Private Limited, Accenture Private Limited, and now currently working in Deloitte USI. Now he has handled the following clients like Mendelez, Modulus Link, Aware Package, HP, Johnson Tiles, Toyota, Boschko, and multiple global and local customers. Thanks, one and all. On behalf of our AVG team, I thanks and welcome all the participants. And now I will hand over the mic to the speaker, Aniket Patankar, sir. Thank you, sir. Thank you, sir. And thank you, everyone, for thank you for the introduction, and thank you, Anand Vishwagurukul, to let me put forth my expertise or my experience in front of you and explain to you what currently about the topic, how the SAP works, what is SAP, and what are the different opportunities we have as part of SAP. So let me go. Let us start with our webinar and our topic. So yeah, going ahead. So what is SAP and how SAP was formed? Uh, जेव्हा आपण म्हणतो की 1970चा जो टाइम होता, सो 1970चा टाइम हा IT रेव्होल्युशनचा होता. सो जेव्हा बिझनेसेस आणि IT ह्याच्यामध्ये काही इंटरलिंक नव्हतं. बिझनेसेस फक्त डॉक्युमेंटेशन वरती चालायचे आणि डॉक्युमेंटेशनच्या बेसिसवरती सगळे मॅनेजमेंट डिसिजन व्हायचे. बट देन 1970चं जे IT रेव्होल्युशन आलं. सो IT रेव्होल्युशन मध्ये बिझनेस आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये लिंकेज होऊन ITचा उपयोग बिझनेसेस इफेक्टिव्हली चालवायसाठी केला. तो SAPचं इंट्रोडक्शन पण तसंच झालं की origin of SAP. So how SAP was originated? So in 1972, जर्मनीमध्ये IBMचे जे अनालिस्ट होते, काही अनालिस्टने एकत्र येऊन SAP इम्प्लिमेंट केला. So SAP C++च्या टेक्नॉलॉजीवरून त्यांनी SAP डेव्हलप केलं. So SAP डेव्हलप करायच्या मागचा हेतू एवढाच होता की एक एक्सटेन्सिव्ह ERP इज नथिंग बट एंटरप्राइज रिसोर्स पॅकेज. सो एंटरप्राइज रिसोर्स पॅकेज म्हणजे जेव्हा बिझनेस मधले वेगवेगळ्या प्रोसेसेस ज्या वेगवेगळ्या चालत असतात, सो त्या सगळ्या प्रोसेसेसना एकत्र लिंक करून बिझनेस चालवायसाठी जे काही मॅनेजमेंट डिसिजन करावे लागतात किंवा बिझनेसचा जो ओव्हरऑल डेटा असो ऑफ डिफरंट प्रोसेसेस, तो सगळा एकत्र आणून त्या डेटावरती प्रोसेस करू शकतो. त्या डेटाच्या बेसिसवरती आपण वेगवेगळे डिसिजन्स घेऊ शकतो किंवा अनालाइज करू शकतो. सो SAPचं इंट्रोडक्शन पण त्याच बेसिसवर झालं की बिझनेसेसच्या वेगवेगळ्या प्रोसेसेसला एकत्र आणून त्याच्या बेसिसवरती बिझनेस चालवायसाठी म्हणून SAP इंट्रोड्यूस. सो जो काही बिझनेसेसचा डेटा आहे, जे तुम्ही मटेरियल विकत घेता किंवा त्याचं प्रोडक्शन करता, जे काही फायनल प्रोडक्ट तुमचं येतं त्याच्या बेसिसवर तुम्ही त्याचं सेल करता. प्रोडक्ट विकल्यानंतर पण त्याच्या बेसिसवरती जो रेव्हेन्यू आलेला असतो किंवा टॅक्स जमा होतो. तुमच्याकडे ह्युमन रिसोर्स असतं की तुमच्याकडे किती माणसं काम करतात, त्यांचा पगार कसा व्हायला पाहिजे, तुमच्या सुट्ट्या कशा आहेत, त्याच्या बेसिसवरती तुमचा प्लांट किती दिवस चालवायला पाहिजे, किती दिवस तुमचा प्लांट चालणार, किती वेळामध्ये तुमचं प्रोडक्शन होणार. सो या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे एका सॉफ्टवेअरवरून चालवायसाठी म्हणून SAP हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. सो जेव्हा आपण SAP बोलतो तो सिस्टम ऍप्लिकेशन्स अँड प्रोडक्ट इन डेटा प्रोसेसिंग, मोस्टली focus of this software is on managing and using the data effectively to do management decisions. So going ahead, so evolution of SAP. So SAP जेव्हा सुरुवातीला 1970s मध्ये जेव्हा SAPचं इंट्रोडक्शन झालं होतं, सो त्यावेळेला SAP हे फक्त मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेससाठी रेस्ट्रिक्टेड होतं की काही स्पेसिफिक प्रोसेसेस फक्त सपोर्ट करत होतं. बट जसं जसं पुढे SAP
इव्हॉल्व्ह होत गेला, जसं जसं डेव्हलप होत गेलं, जशी अशी माणसं जोडत गेली, तसं तसं एसएपी मध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज झाल्या. त्या टेक्नॉलॉजीजच्या बेसिसवरती डेटा हँडलिंग अजून जास्त इफेक्टिव्ह झालं आणि अजून जास्त इफेक्टिव्ह झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी एसएपी यूज करता येत आलं. तर जेव्हा आपण बोलतो की आधी मॅन्युफॅक्चरिंग पासून सुरुवात झाली, त्याच्यानंतर रिटेल इंडस्ट्रीसाठी पण एसएपी यूज करता येतं. देन ऑइल अँड गॅस पण त्यासाठी इंट्रोड्यूस करता आलं ना, टेक्नॉलॉजी बिझनेस. सो आपण जेव्हा म्हणतो की मॅन्युफॅक्चरिंग, सो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्ही काहीतरी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करता, लाईक सम हार्डवेअर प्रोडक्ट और एनी फूड अँड बेवरेजेस, सो दॅट इज अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. रिटेलमध्ये तुमचे डीमार्ट असेल किंवा वॉलमार्ट आहे, असे त्या रिटेल इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये रिटेल कस्टमर्स हँडल होतात. पुन्हा ऑइल अँड गॅसमध्ये तुमचं नॅचरल गॅस अँड क्रूड ऑइल प्रोसेसिंग असतं. तर हे सगळे बिझनेस और ह्या सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याचं बिझनेस चालवायची प्रोसेस वेगवेगळी असते. त्याच्यामध्ये डेटा वेगवेगळ्या प्रकारचा येतो, त्यामुळे अकाउंटिंग एंट्री सुद्धा वेगवेगळ्या असतात. सो अकाउंटिंग कडे पाहण्याचा त्यांचा व्ह्यू सुद्धा वेगळा असतो. सो दॅट इज वाय एसएपीने वेगवेगळे वर्जन्स काढून वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी एसएपी सपोर्ट करतो. सो करंट पोझिशन ऑफ एसएपी. सो इन ग्लोबल मार्केट एसएपी इज द थर्ड लार्जेस्ट सॉफ्टवेअर सप्लायर. And so right now SAP is working. So SAP चे ऑफिसेस सध्या 120 कंट्रीज पेक्षा जास्त कंट्रीज मध्ये आहे लोकली. देन मल्टिपल बिझनेसेस. सो आपण जेव्हा बिझनेसेस बोलतो, सो देर आर more than 41,000 customers which SAP is currently supporting. For different for same business they can have different installations also. So जेव्हा काही ग्लोबली जेव्हा म्हणतो की एखादा बिझनेस ग्लोबली बिझनेस हे करतो, ग्लोबल बिझनेस चालतो, तर तेव्हा युरोपसाठी एक वेगळं इन्स्टॉलेशन करू शकतात, एशिया पॅसिफिकसाठी वेगळं होऊ शकतं, नॉर्थ अमेरिका, लॅटिन अमेरिका. सो जिओग्राफिकली त्यांचा लोड डिस्ट्रीब्यूट करायसाठी म्हणून वेगवेगळे इन्स्टॉलेशन्स होतात की जेणेकरून डेटा इफेक्टिव्हली हँडल करता येईल. सो दॅट इज वाय देर आर मोर दॅन 121,000 plus installations across the world. Then SAP handle जे करतात users. So more than 12 million users सध्या effective आहेत in SAP. So let us go ahead how SAP works. So SAP is a tightly integrated application linking multiple business processes. So tightly integrated application म्हणजे जे ऍप्लिकेशन वेगवेगळे बिझनेस प्रोसेसेस जे आधी इंडिव्हिज्युअली चालायचे त्या सगळ्या बिझनेस प्रोसेसेसला एकत्र आणून त्या पूर्ण बिझनेसला एकत्र इंटिग्रेट करतो आणि पूर्ण बिझनेस ऍज अ होल एंटिटी चालू शकतो, म्हणून टाइटली इंटिग्रेटेड ऍप्लिकेशन. सो लिंकिंग मल्टिपल बिझनेस प्रोसेसेस म्हणजे तुमचं परचेसिंग झालं, प्रोडक्शन झालं, पुन्हा सेल झाला, अकाउंटिंग झालं, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, कॉस्ट प्रोसेसिंग. सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत ज्याच्यामध्ये बिझनेसमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, सो त्या सगळ्या प्रोसेसेसला एकच सॉफ्टवेअर सगळ्या प्रोसेसेसला हँडल करू शकतं आणि सगळ्या प्रोसेसेसला सपोर्ट करू शकतं. आणि जेव्हा आपण पॉवरफुल डेटाबेस बोलतो, सो एखादा ग्लोबल बिझनेस आहे ज्याच्यामध्ये रोज हजारो ऑर्डर्स कस्टमर्स ऑर्डर प्रोसेस करत असतात किंवा लाखोंमध्ये त्यांच्या मटेरियल विकत घेत असतात, बिझनेस स्वतः रॉ मटेरियल्स विकत घेत असतो, पुन्हा एम्प्लॉईजच्या सॅलरीज प्रोसेस होत असतात, सो त्यांच्या सॅलरी स्लिप्स जनरेट होत असतात, पुन्हा पेरोल रन होत असतो आणि कॉस्ट प्रत्येक वेळेला अपडेट होत राहते प्रोडक्टची. पुन्हा सेल म्हणजे प्रोडक्ट विकायसाठी तुमची जी लिस्ट प्राइस किंवा जी प्राइस असते MRP, सो ती MRP पण तुमची सतत अपडेट होत असते. सो एकच तुमचं सॉफ्टवेअर या सगळ्या वेगवेगळ्या प्रोसेसेस सायमल्टेनियसली रन करत असतो. सो एवढा सगळा डेटा ऍट अ टाइम हँडल करायसाठी एक पॉवरफुल डेटाबेसची गरज असते. SAP मध्ये प्रोसेस हँडलिंगच्या सोबतच एक पॉवरफुल डेटाबेस पण आहे जो एवढा सगळा डेटा ऍट अ टाइम हँडल करतो. So SAP is architecture. So SAP R3 is nothing but the hardware or
the database which we say. So SAP R3 is a version of database which SAP is supporting. So जसं जसं SAP चं एव्होल्युशन होत चाललंय तसं तसं R3 नंतर आता S4 HANA वरती आपण आलो. S4 HANA is the latest technology आणि S4 HANA चे पण वेगवेगळे वर्जन सध्या SAP इंट्रोड्यूस करतात. सो R3, R2, R1, HANA, सो हे सगळे डेटाबेस टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्या बेसिसवरती लवकरात लवकर कस्टमरला रिझल्ट्स प्रोव्हाइड करायचे. सो जास्तीत जास्त डेटा फेच करून लवकरात लवकर त्याचं रिझल्ट्स मध्ये कन्व्हर्जन करायचं आणि बिझनेसला ते रिझल्ट डिस्प्ले करायचे. सो जेव्हा आपण बोलतो की मला या महिन्याचा पूर्ण सेल मला चेक करायचं आहे, या महिन्यामध्ये किती सेल झालाय. सो जर का मी अक्रॉस इंडिया जर का सेल बघायला गेलो, जर का माझं समजा 10,000 ऑर्डर्स आतापर्यंत प्रोसेस आहे, तर 10,000 ऑर्डर्सच्या हिशोबाने माझा किती कुठले वेगवेगळे प्रोडक्ट्स माझे विकले गेले, कुठल्या प्रोडक्ट डिव्हिजन मध्ये किंवा कुठलं माझं प्रोडक्ट सगळ्यात जास्त विकलं जातं, कुठलं प्रोडक्ट कमी विकलं जातं, कुठल्या प्रोडक्टची प्राइस खूप जास्त आहे ज्याच्यामुळे प्रोडक्ट विकला जात नाही. सो असे जे सगळे अनालिटिकल जे बिझनेस अनालिसिस जे असतं, सो त्याच्यासाठी हे तुमचं SAPचं डेटाबेस ते सपोर्ट करतं टू प्रोव्हाइड द फास्टर रिझल्ट. देन आजूबाजूला जे आपण सर्कल बघतो, जे पेन इज नथिंग बट फिनान्स, PP इज प्रोडक्शन प्लॅनिंग, MM इज मटेरियल मॅनेजमेंट, HR इज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, SD इज सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. सो हे सगळे बिझनेस प्रोसेसेस आहेत और बिझनेस फंक्शनॅलिटी आहेत ज्या SAP सपोर्ट करतो. तो जेव्हा आपण बोलतो की मटेरियल मॅनेजमेंट, सो मटेरियल मॅनेजमेंट इज नथिंग बट जेव्हा सो आपल्याला एखादा फिनिश प्रोडक्ट बनवायसाठी, समजा आपण चॉकलेट बनवतो, सो चॉकलेट बनवायसाठी आपल्याला आधी कोको पावडरची गरज असते, दुधाची गरज असते, शुगरची गरज असते. सो या सगळ्या गोष्टी ह्या रॉ मटेरियल झाल्या. या रॉ मटेरियल तुमचे विकत कधी घ्यायला पाहिजे की तुमचं आजचं जर का एक्सपेक्टेड प्रोडक्शन आहे की तुम्ही आज 1 टन तुम्ही चॉकलेट बनवायचे, 1 टन चॉकलेट बनवायसाठी तुम्हाला किती रॉ मटेरियल लागतं याचं प्लॅनिंग तुम्हाला आधीच करावं लागतं आणि त्या हिशोबाने तुम्हाला वेंडरकडनं हे मटेरियल आधीच विकत घ्यावं लागतं. सो मटेरियल मॅनेजमेंट जे आहे ते एन्श्युअर करतं की तुमच्याकडे ज्या दिवशी तुम्ही एक्सपेक्टेड जे तुमचं प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनसाठी तुम्हाला जे काही मटेरियल पाहिजे ते आधीच तुम्ही वेंडरकडनं परचेस ऑर्डर देऊन त्याच्याकडनं तुम्ही विकत घेणार. आलेलं जे मटेरियल आहे ते तुमच्या वेअरहाऊस मध्ये किंवा तुमचं जे गोडाऊन असेल, आयदर इट कॅन बी अ प्लांट और इट कॅन बी अ वेअरहाऊस. सो त्याच्याप्रमाणे तुमचं ते स्टोरेज सुद्धा झालं पाहिजे. पुन्हा ते मटेरियल कुठल्या सेक्शन मध्ये स्टोअर केलंय, सो हे सगळं प्लॅनिंग तुमचं मटेरियल मॅनेजमेंट मध्ये. प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये तुमच्याकडे जे मटेरियल आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रोडक्शन ऑर्डर जनरेट करता की आज माझं 1 टनचं प्रोडक्शन झालं पाहिजे या स्पेसिफिक प्रोडक्ट या स्पेसिफिक मटेरियलसाठी. सो चॉकलेटसाठी जर का आज माझं प्रोडक्शन झालं पाहिजे तर किती झालं पाहिजे, त्याच्यासाठी किती रॉ मटेरियल लागणार, सो ते रॉ मटेरियल माझ्याकडे आहे का, असेल तर मग तुमची ती प्रोडक्शन ऑर्डर प्रोसेस होते पुढे आणि त्याच्या हिशोबाने तुमचं प्रोडक्शन पुढे कंटिन्यू होतं. आणि ते झाल्यानंतर तुमचं प्रोडक्शन झाल्यानंतर जे तुमचं फिनिश प्रोडक्ट आहे, इन केस इट इज अ चॉकलेट, माझं 1 टन जे चॉकलेट मॅन्युफॅक्चर जे प्रोड्यूस केलेलं आहे ते प्रोड्यूस केल्यानंतर मी पुन्हा मटेरियल मॅनेजमेंटकडे ते देऊन ते मी माझ्या फॅक्टरीमध्ये किंवा माझ्या गोडाऊनमध्ये मी ते स्टोअर करतो. सो प्रोडक्शन प्लॅनिंग इज नथिंग बट प्रोडक्शन ऑफ युअर फिनिश गुड्स. देन SD आता, SD इज सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये तुमचं जे फिनिश प्रोडक्ट आहे ते फिनिश प्रोडक्ट तुम्ही कस्टमरकडे कुठल्या कुठल्या रूटने प्रोव्हाइड करता. सो आयदर तुम्ही होलसेल मार्केटमध्ये विकत असाल किंवा सायमल्टेनियसली तुम्ही रिटेल मार्केट, तर मी होलसेल मार्केटमध्ये पण पाठवतोय माझं मटेरियल एखाद्या व्यापाऱ्याकडे किंवा मी डीमार्टकडे सुद्धा हे प्रोडक्ट देतोय विकायसाठी. सो वेगवेगळ्या रूट्सने तुमचं प्रोडक्ट तुमच्या कस्टमरकडे जात आहे. सो सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये ते एन्श्युअर करतं की तुमचा सेल कसा होतोय, तुमचा कस्टमर तुमच्याकडे कधी ऑर्डर प्लेस करतोय, त्या ऑर्डरच्या बेसिसवरती त्या कस्टमरला कधी तुमचा प्रोडक्ट हवंय, तुमची शिपमेंट कधी झाली पाहिजे, ते शिपमेंट करताना काय काय त्यांना फॅसिलिटीज हव्या आहेत आणि ते झाल्यानंतर तुमचा कस्टमरला बिल जे प्रोव्हाइड करतो तो ते इनवॉइस जनरेट करायचं.
आणि त्याच्या बेसिसवरती पैसे करणं होते. सो सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉड्यूलमध्ये त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. पुन्हा HR मध्ये तुमचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे. सो कस्टमरची तुमच्या एम्प्लॉईजची अटेंडन्स सोबतच तुमचे हॉलिडेज मॅनेज करणं. हॉलिडेज मॅनेज केल्यानंतर मग तुमचं ट्रॅकिंग असतं एम्प्लॉईजचं की कुठला एम्प्लॉई कुठे आहे. पुन्हा त्याच्यानंतर एम्प्लॉईजचं जे अटेंडन्स आहे त्याच्या बेसिसवरती पेरोल रन करणं. पेरोल रन केल्यानंतर त्याच्या पे स्लिप जनरेट करणं. सो हे सगळा जो डेटा आहे, हे सगळं डेटा प्रोसेसिंग जे आहे ते HR मॅनेजमेंटमध्ये. आणि फिनान्स. सो फिनान्स जे आपण बोलतो, सो फिनान्स इज समथिंग विच इंटिग्रेट्स ऑल ऑफ द मॉड्यूल. आणि फिनान्समध्ये जेव्हा आपण बोलतो अकाउंटिंग, तर त्याच्यामध्ये तुम्ही मटेरियल विकत घेता तेव्हा तुम्ही वेंडरला जे पेमेंट करता, सो ते पेमेंट जे आहे त्याचं तुमचं जे इनवॉइस आहे ते इनवॉइस तुम्ही फायनान्समध्ये ट्रॅक करता. पुन्हा सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही कस्टमरला जे इनवॉइस रेज केले त्याच्या बेसिसवरती तुमचं जे पेमेंट येतं ते पेमेंट सुद्धा तुम्ही फायनान्समध्ये ट्रॅक करता. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम्प्लॉईजला जी सॅलरी येते ती सॅलरी सुद्धा फायनान्समध्ये मॅनेज होते. प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये आपण रॉ मटेरियल पासून जे फायनल प्रोडक्ट बनवतो ते प्रोडक्ट बनवताना त्या प्रोडक्टची म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्ट, पुन्हा त्याचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागलेले तुमच्या कॉस्ट, ही सगळी कॉस्ट, हे सगळे चार्जेस मिळून फायनल प्रोडक्टची जी कॉस्ट जनरेट व्हायला पाहिजे ती कॉस्ट जनरेट करणं, हे सगळं तुमचं फायनान्स मॉड्यूलमध्ये तुमचं ट्रॅक होतं. आणि हे सगळे ट्रॅकिंग झाल्यानंतर तुम्ही मॅनेजमेंटसाठी जे बॅलन्स शीट्स वगैरे जे प्रिपेअर करतात, सो हे सगळं प्रिपरेशनचं लॉजिक सुद्धा फायनान्स मॉड्यूलमध्ये. सो हे सगळे बिझनेस मॉड्यूल्स आहेत जे एकत्रितपणे SAP मध्ये काम करतात. आणि लेट्स गो टू इंटिग्रेशन. सो वेन वी से सेल्स, सो सेल्स मध्ये आपला अकाउंट रिसिवेबल असतं की कस्टमरकडनं जे आपल्याला चार्जेस यायचे आहेत, सो त्याच्यामध्ये तुमचा कस्टमर त्याची MRP असणार. MRP मध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं की तुमचा प्रोडक्टची कॉस्ट असते, तुमचा प्रॉफिट मार्जिन पण असतं बिझनेसचं. प्रॉफिट मार्जिन सोबत तुम्हाला गव्हर्नमेंटला जे टॅक्सेस पे करायचे असतात, ते त्या प्रोडक्टवरती जो काही टॅक्स ऍप्लिकेबल असतो तो टॅक्स पण तुम्हाला ट्रॅक करायचा असतो. तर अकाउंट रिसिवेबल मध्ये तुमचं जे काही कस्टमरकडनं पेमेंट घ्यायचे असतात ते सेल्समध्ये अकाउंट रिसिवेबल्स मध्ये ट्रॅक होतात. पुन्हा परचेसमध्ये अकाउंट पेएबल असतं. सो अकाउंट पेएबल मीन्स नथिंग बट what the business is paying to the vendor. तो वेंडर कडनं आपण जेव्हा माल विकत घेतो तेव्हा आपण इनवॉइस रिसिप्ट येते. इनवॉइस रिसिप्ट इज नथिंग बट व्हॉट आय नीड टू पे टू द वेंडर, जे मला बिझनेसला वेंडरला पे करायचं. सो अकाउंट्स पेएबल मध्ये पण सेम डिटेल्स येतात की आपण जे रॉ मटेरियल विकत घेतलंय त्या रॉ मटेरियलची प्राइस किती आहे, पुन्हा त्या प्राइस सोबत त्याच्यावरती किती टॅक्सेस मला पे करायचे गव्हर्नमेंटला, सो हे टॅक्सेस पण किती जाणार. सो हे सगळं ट्रॅकिंग पर्चेसिंग मध्ये होतं अकाउंट्स पेएबल. प्रोडक्शन इज मोर फॉर कॉस्टिंग पर्पज. सो जसं आधी सांगितलं की तुम्ही 10 रुपयाचं तुम्ही रॉ मटेरियल विकत घेतलंय आणि ते 10 रुपयाचं जे प्रोडक्ट तुम्ही रॉ मटेरियल यूज करता त्याच्यासोबत तुम्ही काही एम्प्लॉईज तुमचे त्या प्रोडक्शन मध्ये काम करतात, सो त्यांचं चार्जिंग वगैरे सगळं मिळून प्रोडक्शन कॉस्ट तुमची समजा एफर्ट तुमचे 15 रुपयाचे येतात. सो 10 रुपयाचं रॉ मटेरियल आणि 15 रुपयाचे तुमचे एफर्ट्स हे प्रोडक्शनसाठी आहेत. सो हे सगळं टोटल मिळून तुम्ही जे फायनल प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चर करता किंवा फायनल प्रोडक्ट जे त्याची कॉस्ट तुमचे 25 रुपये होते. आणि ते जे कॉस्टिंग जे क्रिएट करायचं हे तुमचं कॉस्टिंग प्रोडक्शन मधनं येतं. आणि फायनान्स हे सगळे अकाउंट्स रिसिवेबल आहेत, अकाउंट्स पेएबल आहे, प्रोडक्ट कॉस्टिंग जे आहे त्याच्या बेसिसवरती तुमचा रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करणं, पुन्हा तुमचे जीएल्स जे आहेत ते तुमचे हे करणं, अपडेट करणं, पुन्हा त्याच्या बेसिसवरती बॅलन्स शीट्स वगैरे प्रिपेअर करणं. तर हे सगळे जे आहेत ते तुमचं फायनान्स मध्ये ट्रॅक होतं. आणि ह्याच्या बेसिसवरती तुमचे जे मॅनेजमेंटसाठी जे रिपोर्ट जनरेट करायचे असतात ते बिझनेस रिपोर्टिंग मध्ये. सो असे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत किंवा वेगवेगळे जे बिझनेस प्रोसेसेस जे आहेत त्या टोटली इंटिग्रेट होतात आणि त्याचं रिपोर्टिंग बिझनेसला. सो गोइंग फॉरवर्ड, processes. So this is nothing but an example of how the process flow works.
So when we say a process flow, so at that time आता तुमचं गुड्स रिसीव्ह झालं समजा ही पूर्ण बिझनेसची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये शॉप फ्लोअरवर काय होतं, तुमची इन्व्हेंटरी कशी अपडेट होते आणि एसएपी बॅकएंड मध्ये काय ऍक्टिव्हिटीज होतात. तर हे सगळं ट्रॅकिंग हे एका फ्लो डायग्राम मध्ये आपण नोटिफाय केलं. सो आता जेव्हा आपण बोलतो गुड्स रिसीव्ड, so goods received is nothing but what we receive from the vendor. तर ज्यावेळेला वेंडर आपल्याला जेव्हा वेंडर आपल्याला माल प्रोव्हाइड करतो त्यावेळेला आपल्याला प्लांट मध्ये त्याची एंट्री घ्यावी लागते की हे मटेरियल माझ्याकडे आलंय. सो जोपर्यंत वेंडर आपल्याला माल पाठवत नाही तोपर्यंत ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी नसते. बट ज्या वेळेला फॅक्टरीमध्ये और डेपोमध्ये ज्यावेळेला आपण वेंडर कडनं तो माल आपल्याकडे येतो त्यावेळेला आपल्याला तो गुड्स रिसीव्ह करायला लागतो आणि रिसीव्ह केल्यानंतर आपल्याला आपली इन्व्हेंटरी पण अपडेट करावी. सो वेंडरला आपण एसएपी मध्ये एसएपी बॅकएंड मध्ये जी ऍक्टिव्हिटी होते त्याच्या बेसिसवरती ज्यावेळेला आपण काही विकत घ्यायचं असेल सो त्यावेळेला आपण एक परचेस ऑर्डर एसएपी मध्ये जनरेट करतो. परचेस ऑर्डर वेंडरला रेज होते. त्यावेळेला वेंडर कडनं मटेरियल येतं आपल्या प्लांटमध्ये किंवा डेपोमध्ये. सो त्यावेळेला आपण एक GR डॉक्युमेंट जनरेट करतो विच इज लिंक टू द परचेस ऑर्डर. सो हे सगळे डॉक्युमेंट जे आहे त्याचं लिंकेज असतं एसएपी मध्ये की कुठल्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती माझं कुठलं प्रोसेस झालेली आहे. आता परचेस ऑर्डर मी म्हणेन की परचेस ऑर्डर मी नंबर 1 2 3 एक रेज केली वेंडरला. सो ज्यावेळेला वेंडर माझ्याकडे मटेरियल पाठवतो तो परचेस ऑर्डर 1 2 3 च्या बेसिसवरती मी GR डॉक्युमेंट XYZ जनरेट करतो. सो ज्यावेळेला मी एसएपी मध्ये XYZ डॉक्युमेंट GR डॉक्युमेंट जनरेट करतो सो त्यावेळेला मी जे काही क्वांटिटी मी मागवलेली, समजा मी 10 टन कोको पावडर मागवली वेंडर, सो ती कोको पावडर माझ्याकडे आल्यानंतर जेव्हा मी GR डॉक्युमेंट जनरेट करतो आणि GR डॉक्युमेंट पोस्ट करतो त्यावेळेला माझी इन्व्हेंटरी अपडेट होते की माझ्याकडे 10 टनची कोको पावडर माझ्या इन्व्हेंटरी मध्ये आली. सो तुमचं रॉ मटेरियलची जी इन्व्हेंटरी आहे ती प्लस होते. त्याच्यानंतर आपण प्रोडक्शन कडे, सो प्रोडक्शनच्या वेळेला हे तुमचं रॉ मटेरियल जे आहे त्याला तुम्ही एक फिनिश प्रोडक्ट मध्ये आपण कन्वर्ट करतो. सो प्रोडक्शन ऑर्डरच्या बेसिसवरती एक प्रोडक्शन ऑर्डर एसएपी मध्ये बॅकएंड मध्ये जनरेट होते. ती प्रोडक्शन ऑर्डर ज्या वेळेला आपण प्रोसेस करतो त्यावेळेला आपलं रॉ मटेरियल डिडक्ट होतं की जेवढ्या क्वांटिटीने आपण फिनिश प्रोडक्ट बनवणार आहोत तर तेवढी क्वांटिटी रॉ मटेरियलची डिडक्ट होते आणि तुमचं फिनिश प्रोडक्ट प्रोडक्शन मध्ये क्रिएट होतं. सो तुम्ही रॉ मटेरियल देता आणि फिनिश प्रोडक्ट घेता. सो रॉ मटेरियल तुमचं डिडक्ट होणार आणि फिनिश प्रोडक्ट तुमच्या इन्व्हेंटरी मध्ये प्लस होणार. जेव्हा फिनिश प्रोडक्ट तुमच्या इन्व्हेंटरी मध्ये येतं सो ते फिनिश प्रोडक्ट तुम्हाला कस्टमरला विकावं लागतं. सो प्रोडक्शन नंतर आपण सेल कडे जातो. सो सेल मध्ये काय होणार, तुमचं फिनिश प्रोडक्ट जेव्हा आपण कस्टमर आपल्याकडे एक ऑर्डर रेज करतो सो इट इज अन अग्रीमेंट बिटवीन कस्टमर अँड यू that customer is going to buy 100 pieces of chocolates from me. So हे सेल्स ऑर्डर मध्ये आपण ट्रॅक करतो की कोणता कस्टमर आहे, त्याचा ऍड्रेस काय आहे, त्याला कुठल्या दिवशी शिपमेंट हवी आहे किंवा कुठल्या दिवशी त्याला ऑर्डर फुलफिल करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या प्रोडक्टची प्राइस काय असणार जी मी कस्टमरला चार्ज करणार, त्याचे टॅक्सेस काय असणार. सो हे सगळे डिटेल्स जे असतात ते आपल्या सेल्स ऑर्डर मध्ये येतात जे कस्टमर आणि बिझनेसच्या मध्ये ऍज अन अग्रीमेंट म्हणून आपण जनरेट करतो. तर सेल्स ऑर्डर जनरेट झाली सो इकडे पण डॉक्युमेंट लिंकेज येतात की सेल्स ऑर्डरच्या बेसिसवरती माझ्याकडे मी एक डिलिव्हरी डॉक्युमेंट जनरेट करणार किंवा शिपमेंट डॉक्युमेंट जनरेट करणार. आता मी ऑर्डर रिसीव्ह केली पण ती ऑर्डर रिसीव्ह केल्यानंतर ते प्रॉडक्ट मला कस्टमरकडे पाठवावं पण लागतं. सो ते बिझनेस त्याचं शिपमेंट करणार. तो ज्यावेळेला बिझनेस ज्यावेळेला कस्टमरकडे शिपमेंट पाठवतो तो त्या शिपमेंटसाठी एसएपी मध्ये बॅकएंड मध्ये एक डिलिव्हरी डॉक्युमेंट जनरेट होतो. सो हे डॉक्युमेंट काय ट्रॅक करतं की तुमचा कुठला प्रॉडक्ट आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, कस्टमरचा ऍड्रेस काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली कुठे तुम्हाला ते प्रॉडक्ट पाठवायचं आहे सो तो ऍड्रेस असतो. त्याच्यानंतर त्या शिपमेंटसाठी तुम्हाला म्हणजे कसं जाणार ती शिपमेंट, की तुम्ही ट्रकने पाठवताय, कार्गो प्लेनने पाठवताय किंवा कार्गो शिपने पाठवताय. सो
So mode of transportation. So mode of transportation is also tracked inside SAP. पुन्हा त्याच्यानंतर हे मटेरियल आता आपण ज्या वेळेला बोलतो की माझ्याकडे ऑर्डर आली, त्या ऑर्डर प्लेस झाल्यानंतर त्यावेळेला मी बघतो की माझ्याकडे इन्व्हेंटरीमध्ये कस्टमरला समजा 10 टन चॉकलेट हवं आहे, माझ्या इन्व्हेंटरीमध्ये 15 टन आहे, अवेलेबल आहे माझ्याकडे तेवढी क्वांटिटी आहे. सो ती क्वांटिटी मी पॅक करणार. पॅक केल्यानंतर त्याचं मी ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एक पॉइंट पासून कस्टमर पर्यंत म्हणजे माझ्या फॅक्टरी पासून कस्टमर पर्यंत हे प्रोडक्ट जायला समजा मी मला 10 दिवस लागतात ट्रान्सपोर्टेशनसाठी. सो ह्याचं ट्रॅकिंग सुद्धा शिपमेंट डॉक्युमेंटमध्ये होतं. आणि शिपमेंट डॉक्युमेंटच्या बेसिसवरती आपण कस्टमरला एक डेट प्रोव्हाइड करतो की या दिवशी तुमचं मटेरियल तुमची ऑर्डर या दिवशी तुम्हाला डिलिव्हर होणार. सो याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ज्या वेळेला आपण फ्लिपकार्टवरती किंवा अमेझॉनवरती ज्या वेळेला शॉपिंग करतो त्यावेळेला आपण सगळे प्रोडक्ट्स आपण चेक करतो. सो ते लोक पण इन्व्हेंटरी समजा काही आउट ऑफ स्टॉक असेल, सो अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट आपल्याला शॉपिंगच्या वेळेलाच दाखवतं की हे आउट ऑफ स्टॉक आहे. सो आउट ऑफ स्टॉक दाखवायसाठी त्यांना इन्व्हेंटरी चेक करावी लागते. पुन्हा तुम्ही ज्या वेळेला प्रोडक्ट सिलेक्ट करता त्यावेळेला आपल्याला प्रोडक्टची प्राइस पण दिसते. सो ही प्राइस सुद्धा SAP मध्ये कॅल्क्युलेटेड असते आणि ती प्राइस आपल्याला तिकडे शॉपिंग वेबसाईटवरती दिसते. ती दिसल्यानंतर मग ते चेक आपण हे सुद्धा चेक करतो की आपल्या पिनकोड मध्ये त्याची शिपमेंट अवेलेबल आहे का किंवा कधीपर्यंत ते शिपमेंट येऊ शकते. सो हे शिपमेंटचं जे डेटचं जे ट्रॅकिंग आहे ते सुद्धा या डिलिव्हरी डॉक्युमेंटमध्ये. आणि ज्यावेळेला आपण ऑर्डर प्लेस करतो त्यावेळेला आपण ऍड्रेस टाकतो, त्याच्यानंतर मग आपल्याला एक सर्टन डेट येते की तुमची ऑर्डर नेक्स्ट 4 दिवसामध्ये येणार किंवा आज समजा 9th ऑफ मे आहे. सो 9th ऑफ मे नंतर आपल्याला 15th ऑफ मे ला ही ऑर्डर आपल्याकडे ही ऑर्डर डिलिव्हर होणार. सो हे जे डेटचं जे ट्रॅकिंग आहे, लीड टाइम, त्याला लीड टाइम बोलतो. सो ही शिपमेंट आपल्याकडे 15th ला येणार. सो हे ट्रॅकिंग सुद्धा या शिपमेंट डॉक्युमेंट मध्ये होतं. आता हे झालं आपलं सेल्स ऑर्डर आणि डिलिव्हरी प्रोसेस. म्हणजे आपल्याकडे कस्टमरची ऑर्डर आली आणि कस्टमरला आपण ही ऑर्डर पुढे पाठवली, आपण ती ऑर्डर डिलिव्हर केली. आता डिलिव्हर करताना कस्टमर कडून जे पेमेंट घ्यायचं आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला इनवॉइस रेज करावं लागतं. तो इनवॉइस आपण त्या ऑर्डर सोबत रेज करतो कस्टमरला आणि कस्टमरला सांगतो की तुम्ही हे प्रोडक्ट्स विकत घेतलेले आहेत आणि या प्रोडक्टसाठी तुमची MRP एवढी आहे, तुमचे टॅक्सेस एवढे आहेत आणि ते तुम्हाला पे करायचे. सो इनवॉइस मध्ये तुमचे वेगवेगळे सेक्शन्स असतात की नक्की त्याची प्राइस काय आहे, प्राइस नंतर त्याचे टॅक्सेस किती आहेत. तो कस्टमर कडून एक लमसम अमाऊंट ज्यावेळेला येते त्यावेळेला ती डिस्ट्रीब्यूट होते इनवॉइसिंग मध्ये. इनवॉइस मध्ये आणि इनवॉइस नंतर त्याचं अकाउंट प्रोसेसिंग होतं, अकाउंटिंग मध्ये आपण पोस्ट करतो. सो त्याचे हे डॉक्युमेंट जनरेट होतात की तुमचा जेव्हा इनवॉइस पोस्ट होतं, कस्टमर कडून पेमेंट आला आणि आपण ज्यावेळेला इनवॉइस पोस्ट करतो त्यावेळेला इनवॉइस पोस्टिंग नंतर तुमचं रेव्हेन्यू अकाउंट सुद्धा पोस्ट होतात, टॅक्स अकाउंट पोस्ट होतात. सो हे सगळे अकाउंट तुमचे GL अकाउंट पोस्ट झाले त्याच्यानंतर मग पुढे तुमचं अकाउंटिंग मध्ये तुम्ही त्याच्याप्रमाणे बॅलन्स शीट आणि बाकीचे जे रिपोर्ट जे आहेत ते तुम्ही जनरेट करता. सो हा एक ओव्हरऑल प्रोसेस फ्लो आहे, एक जेनेरिक प्रोसेस फ्लो आहे. हा तुमच्या बिझनेस प्रमाणे पण चेंज होतो. आता काही ठिकाणी असं असतं की हा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे. जेव्हा आपण बोलतो ट्रेडिंग मध्ये मी स्वतः काही बनवत नाही, मी स्वतः काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर नाही करत, तर मी मॅन्युफॅक्चरर दुसरा आहे आणि मी फक्त ते प्रोडक्ट त्या मॅन्युफॅक्चरर पासून मी माझ्या कस्टमर पर्यंत पोहोचवतो. समजा काही असं अशा वेळेला असं की मॅन्युफॅक्चरर दुसऱ्या ठिकाणी असतो, समजा गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चरर आहे, महाराष्ट्रामध्ये माझा बिझनेस आहे आणि महाराष्ट्रामध्ये कस्टमर आहे. पण गुजरातचा जो मॅन्युफॅक्चरर जो आहे तो महाराष्ट्रामध्ये ते मटेरियल पोहोचवू नाही शकत किंवा तो इकडे शिपमेंट करत नाही. त्यावेळेला ट्रेडिंग मध्ये काय होतं की मी त्या मॅन्युफॅक्चरर कडून मटेरियल विकत घेतो आणि ते विकत घेतलेलं प्रोडक्ट त्याच्यावरती मी काही सरचार्ज लावतो आणि त्याच्यानंतर ते सेम प्रोडक्ट मी इकडे कस्टमरला विकतो. सो ह्याच्यामध्ये आपण जेव्हा बघू तो आपण गुड्स रिसीव्ह करणार, आपली इन्व्हेंटरी अपडेट होणार, त्याच्यानंतर आपण प्रोडक्शनची स्टेप स्किप करतो आणि आपण डायरेक्ट सेल, इन्स्टेड ऑफ प्रोडक्शन वी आर डायरेक्टली स्किपिंग टू सेल. सो
इकडे आपलं रॉ मटेरियल नाही येणार तर फिनिश प्रॉडक्टच येणार. फिनिश प्रॉडक्ट आलेलं आहे आपल्याकडे आणि ज्यावेळेला आपण सेल करतो किंवा कस्टमरला पाठवतो त्यावेळेला आपलं फिनिश प्रॉडक्ट डिडक्ट होतो आणि सिमिलरली आपले जे अकाउंट पोस्टिंग आहेत ते तसे अपडेट होतात. सो असे वेगवेगळे बिझनेस सिनॅरिओज असतात ज्याच्या बेसिसवरती एसएपी मध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट जनरेट होतात आणि एसएपी ची ऍक्च्युली खासियत अशी आहे की एसएपी बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आहे वेगवेगळ्या बिझनेस प्रोसेस हँडल करायचे. सो आपण ज्या वेळेला बोलतो की मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रेडिंग आहे, कन्साइनमेंट असेल किंवा थर्ड पार्टी सेल असेल, सो असे जे वेगवेगळे बिझनेस प्रोसेसेस जे आहेत या सगळ्या प्रोसेसेस हँडल करायसाठी एसएपी मध्ये तेवढी फ्लेक्झिबिलिटी दिलेली असते की ती प्रोसेस मॅप करून आपण बिझनेस एसएपी यूज करून तो तसा प्रोसेस चालू शकतो. काही डाऊट्स आहेत आपल्याला इकडे? काही डाऊट्स असतील तर आपण शेवटी एक क्वेश्चन अँड आन्सर सेशन करू 10 मिनिटाचा आणि त्याच्यामध्ये आपण सगळे तुम्हाला फक्त लक्षात ठेवा की कुठल्या सेक्शन मध्ये तुम्हाला डाऊट आहे त्या हिशोबाने आपण डाऊट पुढे घेऊ. सो वाय एसएपी? सो आपण आता बिझनेस प्रोसेस बघितले की एसएपी कसं बिझनेस प्रोसेस हँडल करतो. तर एसएपी का यूज करायचं किंवा एसएपी आपण ॲज अ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणून एसएपी कडे का बघायचं? तर आपण जे काही सेक्टर्स आहेत की प्रोडक्शन असेल, आयटी सेक्टर असेल किंवा फायनान्स अकाउंटिंग झालं, कॉमर्स किंवा सेल्स झाला, सो अशा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आपलं एक्सपर्टीज जे आहे सो त्याच्या बेसिसवरती एसएपी मध्ये आपण एक एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहू शकतो ते. कारण एसएपी मध्ये तुम्ही सेल पण कव्हर करता, परचेसिंग कव्हर करता, पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन पण कव्हर करता. एसएपी मध्ये बॅकएंड मध्ये आपल्याला आयटी सर्व्हिसेसची गरज असते. सो दॅट इज वाय एक आयटी प्रोफेशनल्ससाठी पण एक ऑपॉर्च्युनिटी जनरेट होते. सो एसएपी पुन्हा एचसीएम झालं. ह्युमन रिसोर्सेस मध्ये ज्या वेळेला आपण बोलतो की एम्प्लॉईजचं जे मॅनेजमेंट असतं की एम्प्लॉईजचं ट्रॅकिंग झालं, त्यांना एम्प्लॉईजचं ऑनबोर्डिंग आपण ज्या वेळेला करतो किंवा त्यांची सॅलरी डिसाईड करणं, त्यांचे इंटरव्ह्यूज. सो हे सगळं जे सेक्टर आहे सो ते पण आपल्या एसएपी मध्ये आपण कव्हर करतो. सो दॅट इज वाय एसएपी मध्ये वेगवेगळे जे प्रोफेशन्स आहेत त्या सगळ्या प्रोफेशन्ससाठी एसएपी मध्ये एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच प्रमाणात अवेलेबल आहेत. सो ॲज अ युजर, ॲज अन एंड युजर ज्या वेळेला मी बोलतो की एक अकाउंट्स प्रोफेशनल आहे, समजा मी कॉमर्स बॅकग्राऊंड मधून तर अकाउंट्सचं जे माझे जे नॉलेज आहे ते मला जर का युटिलाइज करायचं असेल एसएपी मध्ये मी ॲज अ फायनान्स अकाउंटंट म्हणून पण मी जॉईन करू शकतो किंवा एक इम्प्लिमेंटेशन साठी पण मी हे करू शकतो, ॲज अ अप्लाय करू शकतो. तर so SAP covers all available business functions in single ERP solution. So जेव्हा आपण एका ERP कडे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड कडून जर का आलेलो असतो तरी पण त्या सिंगल ERP मध्ये आपल्याकडे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल. बेस्ड ऑन द बिझनेस प्रोसेसेस आपली प्रोफाईल चेंज होऊ शकते, बट at that time your single point of employment is SAP. So बिझनेस आपण ज्याला एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज बोलतो या काही लिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज आहेत, बट ह्याच्याशिवाय सुद्धा खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या एसएपी मध्ये ॲज अ प्रोफेशनल म्हणून मी बघू शकतो. एसएपी समजा अकाउंट्स डिपार्टमेंट झालं, अकाउंट्स मध्ये एसएपीच्या बिझनेस प्रोसेसेस प्रमाणे सुद्धा आपण सेल म्हटलं, परचेस म्हटलं तर मग सेल्ससाठी AR हँडलिंग झालं, अकाउंट रिसिवेबल हँडलिंग झालं, इनवॉइसेस जे कस्टमरला जे इनवॉइसेस रेज केलेले असतात, कस्टमरकडनं ज्या पेमेंट झालेले असतात त्या प्रोसेस करणं. अकाउंट्स पेएबल मध्ये वेंडरला जे मी इनवॉइसेस वेंडरने जे मला इनवॉइस रेज केले ते इनवॉइस मला पेमेंट करायचं, त्याचं व्हेरिफिकेशन करायचं, त्याचं अप्रुव्हल द्यायचं. सो अकाउंट्स पेएबल हँडलिंग, सो अकाउंट्स रिसिवेबल अँड अकाउंट्स पेएबल हँडलिंग, बिझनेस रिपोर्टिंग, या सगळ्या डिफरंट प्रोसेसेस ज्या हँडल होतात. सो त्याच्या बेसिसवरती जेव्हा आपण बोलतो की मी वेंडरला काही अमाऊंट पे केली तर त्यावेळेला माझ्या अकाउंटमधून तेवढी अमाऊंट डिडक्ट झाली,
कस्टमर कडनं फिनिश प्रोडक्ट साठी ज्यावेळेला मी अमाऊंट घेतली और जे पेमेंट आलं मला ते अमाऊंट मी सेम अकाउंट मध्ये त्या अकाउंट मध्ये मी पोस्ट केली. सो अकाउंट्स पेएबल मधनं गेलेली अमाऊंट आणि अकाउंट्स रिसिवेबल मधनं आलेली अमाऊंट पुन्हा प्रोडक्शन साठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग साठी जे काही माझे चार्जेस गेले, सो त्या सगळ्याचं बॅलन्सिंग करून जे आपण अकाउंट जे आपण बॅलन्स करतो, सो ते सगळं बॅलन्सिंग किंवा बिझनेस रिपोर्टिंग जेव्हा आपण, सो ते बिझनेस रिपोर्टिंग सगळं एसएपी मध्ये होतं. सो बिझनेस रिपोर्टिंग पर्पज साठी सुद्धा आपण एसएपी कडे ॲज अ ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो. सो रिपोर्टिंग काय यूज होतं तर मॅनेजमेंट तुमच्याकडे म्हणजे मॅनेजमेंट तुमच्याकडे स्वतःहून येऊन सांगणार नाही की तुम्हाला एक रिपोर्ट दे, की प्रत्येक वेळेला तुम्हाला विचारणार नाही की आज महाराष्ट्रामध्ये किती सेल झाला, गुजरातमध्ये किती सेल झाला, दिल्लीमध्ये किती सेल झाला. सो मॅनेजमेंटला अशा वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज लागत नाही. एसएपी तुमचा अक्रॉस इंडिया एकच यूज होता. तुमचा सेल प्रत्येक स्टेटमध्ये होतोय आणि प्रत्येक स्टेटमध्ये झालेला सेल जर का मला ट्रॅक करायचा असेल तर तो सेल ट्रॅक करायची माझ्याकडे फंक्शनॅलिटी एसएपी मध्ये आहे, की मी बघू शकतो की कुठल्या स्टेटमध्ये किती सेल झाला आहे. कुठे कमी झाला असेल तर मी मॅनेजमेंट ते फोकस करू शकतो की या स्टेटमध्ये सेल कमी का झाला आहे आणि त्याचे कारण काय आहेत. तर मग पुन्हा त्याच्याशिवाय आपण बिझनेस रिपोर्टिंग मध्ये बघू शकतो की कुठल्या प्रोडक्टचा सेल कमी झाला, किंवा जेव्हा मी म्हणतो की मी वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो. समजा ज्यावेळेला मॉन्डेलेज हा कस्टमर होता, तर मॉन्डेलेज कस्टमर इज नथिंग बट कॅडबरी. तर मॉन्डेलेज कडे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, की बिस्किटची पण डिव्हिजन आहे, पुन्हा बेवरेजेस बोलतो आपण, टँग वगैरे जे आहे ते पण मॉन्डेलेजचंच प्रोडक्ट आहे. पुन्हा कॅडबरी चॉकलेट जे आहे, सो चॉकलेट ही पण एक डिव्हिजन झाली. पुन्हा त्याच्याबरोबर सो हे सगळे वेगवेगळे जे डिव्हिजन्स आहेत, सो त्याच्यामध्ये मॉन्डेलेज ट्रॅक करतं की माझं बिस्किट डिव्हिजन मध्ये किती सेल झालाय. बिस्किट डिव्हिजन मध्ये सेल झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी बघतो की ओरिओसाठी किती सेल झालाय, ओरिओचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये किती सेल झाला. पुन्हा एक केकची पण वेगळी डिव्हिजन आहे. सो ते जे आपण ओव्हरऑल लेवलचं जे रिपोर्टिंग बोलतो आणि ग्रॅन्युलर लेवलचं जे रिपोर्टिंग बोलतो, की एकदम रूट लेवल, ग्रासरूट लेवलचं पण रिपोर्टिंग आणि आपण एक बर्ड्स आय व्ह्यूचं पण रिपोर्टिंग, हे दोन्ही रिपोर्टिंगचे जे व्ह्यूज आहेत ते एसएपी मध्ये एकत्रितपणे अवेलेबल असतात. दॅट इज वाय मॅनेजमेंटला तेवढे क्विक डिसिजन्स घेणं पॉसिबल होतं, की आपल्याला कुठे आपल्या बिझनेसमध्ये कुठल्या ठिकाणी आपल्याला फोकस करायचा आहे, कुठला बिझनेस चांगला चालतोय आणि कुठली बिझनेस डिव्हिजन आपली नीट चालत नाही. सो ते मॅनेजमेंट डिसिजन्स करायसाठी बिझनेस रिपोर्टिंग खूप युजफुल होतं आणि ते एसएपीच्या एका इन्स्टन्समध्ये हा सगळा डेटा एकत्रितपणे अवेलेबल असतो. पुन्हा आपण ज्यावेळेला फायनान्स प्रोसेस इम्प्लिमेंटेशन बोलतो, तर फायनान्स प्रोसेस इम्प्लिमेंटेशन इज नथिंग बट जेव्हा बिझनेसला एक नवीन प्रोसेस नवीन चालू करायची. सो समजा आपण बोलतो की आता माझा बिझनेस फक्त ट्रेडिंगसाठी आहे. सो ट्रेडिंग मध्ये काही स्पेसिफिक तुमचे जीएल अकाउंट्स असतात जे तुमचे पोस्ट होतात, किंवा जे इनवॉइस डॉक्युमेंट्स आहेत ते ट्रेडिंगसाठी स्पेसिफिक आहेत. ज्यावेळेला मी बोलतो की मला मॅन्युफॅक्चरिंग पण स्टार्ट करायचं आहे, सो मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करताना प्रोडक्शनसाठी काही वेगळे इनवॉइसेस तुमचे येतात, किंवा कॉस्टिंग जे असतं कॉस्टिंग रन व्हावं लागतं. सो कॉस्टिंग डॉक्युमेंट्स पण तुमचे क्रिएट करायला लागतात. सो हे जे डॉक्युमेंट्स आपण क्रिएट करतो त्याचं पहिले एसएपी मध्ये इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. सो इम्प्लिमेंटेशन इज नथिंग बट आपण एक फ्रेमवर्क जनरेट करतो, की ज्या वेळेला आपण बोलतो की एक बिल्डिंग तयार करताना आपण आधी एक पाया रचतो. पाया रचल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये एक रॉ स्ट्रक्चर उभं राहतं, पिलर्स वगैरे उभे राहतात. सो एसएपी मध्ये पण तसंच आहे, की आधी आपण एक एसएपीचा आर्थली इम्प्लिमेंटेशन करतो. इम्प्लिमेंटेशन करताना आपण एक स्पेसिफिक बिझनेस प्रोसेस इम्प्लिमेंट करतो. सो ती प्रोसेस इम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्याकडे एक बेसिक आराखडा असतो आणि त्या आराखड्याच्या बेसिसवरती तुमची बिझनेस चालतो. सो बिझनेस त्या एका स्पेसिफिक स्ट्रक्चरवरती चालतो. हे जे वेगवेगळे प्रोसेसेस आपण जे इम्प्लिमेंट करतो, सो त्या प्रोसेस इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला पहिले डॉक्युमेंट्स डिफाईन करावे लागतात, जीएल्स डिफाईन करावे लागतात, की हे जीएल्स याच्यामध्ये अपडेट होणार या प्रोसेसमध्ये. तर मला हे सगळे जीएल्स हवे, ते जीएल्स क्रिएट करणं, पुन्हा ते डॉक्युमेंट टाईप्स क्रिएट करणं. समजा आपण बोलतो की आज माझ्याकडे चॉकलेट आहे,
बिस्किट आहे आणि बेवरेजेस आहे. हे 3 माझ्याकडे प्रोडक्ट डिव्हिजन्स ऑलरेडी आहेत. त्याच्यासोबत उद्या जाऊन मला एक वेगळी डिव्हिजन केक डिव्हिजन पण सुरू करायचं. सो केक डिव्हिजन सुरू करायसाठी आपल्याला केक डिव्हिजन आधी SAP मध्ये डिफाईन करावी लागते. त्या केक डिव्हिजनसाठी आपला सेल कसा होणार, की आपण फक्त होलसेल कस्टमर्सला सेल करणार की रिटेल कस्टमर्सला सेल करणार, की डायरेक्ट कस्टमरला सेल करणार की आपण दुसऱ्या बिझनेसेसला सेल करतो, B2B होणार का B2C होणार, बिझनेस टू बिझनेस और बिझनेस टू कस्टमर. सो असे जे वेगवेगळे प्रोसेस असतात, तर त्यासाठी मला आधी ती केक डिव्हिजन SAP मध्ये इम्प्लिमेंट करावी लागते. ती इम्प्लिमेंट केल्यानंतर मग आपण केकचे जे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळे, चॉकलेट केक आहे, व्हॅनिला केक आहे, सो ते आपण प्रोडक्ट्स SAP मध्ये आपण क्रिएट करतो. बट त्यासाठी आधी आपल्याला एक इम्प्लिमेंटेशन करावं लागतं की ह्याच्या या पाथवेच्या बेसिसवरतीच तुमचा बिझनेस चालणार, ती प्रोसेस चालणार. सो ते फायनान्सचं प्रोसेस इम्प्लिमेंटेशन. इनवॉइस प्रोसेसिंग. सो इनवॉइस प्रोसेसिंग इज नथिंग बट AR and AP प्रोसेसिंग. सो ज्या वेळेला कस्टमर कडनं आपल्याला पेमेंट्स येतात, सो त्या पेमेंट्स आल्यानंतर आपल्याला त्या SAP मध्ये पोस्ट करावे लागतात, सो दॅट आपले GLs तसे पोस्ट होते GL अकाउंट. सो त्या पोस्टिंग करण्यासाठी इनवॉइस प्रोसेसिंग करावी. सो इनवॉइस प्रोसेसिंग इज अनदर ऑपॉर्च्युनिटी और जॉब प्रोफाइल which is available in SAP. सेल्स अँड परचेसेस. सो सेल्स आणि परचेस जेव्हा आपण अकाउंट्स बोलतो, सो अकाउंट्स मध्ये आपण बॅक एंड जे कॅश ट्रान्झॅक्शन आहे किंवा मनी ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपण अकाउंट्स मध्ये हँडल करतो. सेल्स आणि परचेस मध्ये आपल्याला वेंडरशी किंवा कस्टमरशी जे इंटरॅक्शन आहे ते आपल्याला सेल्स आणि परचेस मध्ये हँडल करावं लागतं. तर ज्यावेळेला आपण बोलतो की आपल्याकडे रॉ मटेरियल नाही किंवा आपल्याला उद्या काही 10 टन रॉ मटेरियलची गरज आहे, तर ते 10 टन रॉ मटेरियल आणण्यासाठी मला और बिझनेसला वेंडर आधी शोधावे लागतात. वेंडर्सकडनं प्रपोजल्स घ्यावे लागतात की माझ्याकडे 10 वेगवेगळे वेंडर्स आहेत, या 10 वेगवेगळ्या वेंडर्सकडनं मला 10 वेगवेगळ्या प्राइसेस मिळतात आणि 10 वेगवेगळ्या क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स. सो आपण बिझनेसला ते डिसाईड करावं लागतं की आपल्याला कुठल्या क्वालिटीचं मटेरियल पाहिजे, पुन्हा त्याचे चार्जेस पण तेवढे कमी असेल किंवा अफोर्डेबल असले पाहिजेत बिझनेससाठी, सो दॅट आपलं जे कॉस्टिंग आहे ते बॅलन्स करायला. सो त्याच्यासाठी परचेस डिपार्टमेंट काम करत असतं की ते प्रत्येक वेळेला वेंडरकडनं ते प्रपोजल्स आणायचे, वेंडरकडनं जो माल येतो त्याचं क्वालिटी टेस्टिंग करायचं, चेकिंग करायचं आणि त्या प्रपोजल्सच्या बेसिसवरती जो विनर वेंडर आहे त्या वेंडरला आपण एक परचेस ऑर्डर रेज करायची की मला या प्रोडक्टचं मला रॉ मटेरियलचं मला 10 टन क्वांटिटी हवी. सो हे जे आहे ते परचेस डिपार्टमेंट प्रोसेस करतं. सिमिलरली सेल्स डिपार्टमेंट कस्टमरसाठी काम करतं की आज मला कुठले म्हणजे एक आपण एरिया डिसाईड, समजा सेल्सचा जर का विचार केला की आपण आधी एक टार्गेट करतो की मला या एरियामध्ये आज मला कस्टमर शोधायचं. समजा मी आज म्हणेन की आज मला ठाण्यामध्ये सेल करायचं, ठाण्यामध्ये माझा सेल तेवढा होत नाही, तर मग सेल्स डिपार्टमेंट काय करतं की ते त्यांचे जे सेल्स एम्प्लॉईज जे असतात ते ठाण्यामध्ये बघतात की कुठे आपण सेल करू शकतो, कुठला आपला कस्टमर होऊ शकतो. सो ते कस्टमर्स आयडेंटिफाय करायचे, त्या ऑपॉर्च्युनिटीज बघायच्या, त्याच्या बेसिसवरती कस्टमर मिळवायचे. कस्टमर मिळवल्यानंतर मग कस्टमर आपल्याकडे जी ऑर्डर प्लेस करतो, तर ती ऑर्डर बिझनेसच्या और SAP मध्ये क्रिएट करायची. ऑर्डर प्लेस झाल्यानंतर मग ऑर्डर स्वतःहूनच बघणार की त्याचं ते मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे का, कुठल्या दिवशी करणार. हे सगळं प्रोसेसिंग SAP स्वतः करतात. ते झाल्यानंतर मग जे प्लांटमध्ये तुमचे जे लॉजिस्टिक्स प्रोसेसिंग वाले जे एम्प्लॉईज असतात, सो ते बघतात की आजच्या दिवशी मला कुठल्या शिपमेंट्स मला करायचे. सो त्याप्रमाणे ते चेक करतात की तुमची इन्व्हेंटरी तेवढी आहे का, किंवा त्या डिलिव्हरी डॉक्युमेंट मध्येच लिहिलेलं असतं की आज मला या कस्टमरचं शिपमेंट करायचंय, त्या कस्टमरच्या शिपमेंटसाठी मला जे प्रोडक्ट पाठवायचे, समजा मी चॉकलेट डिलिव्हर करणार, सो ते चॉकलेट माझ्या वेअरहाऊस मध्ये या सेक्शन मध्ये ऑलरेडी आहे, सो ते मी रिझर्व केलेलं आहे या कस्टमरसाठी. सो प्लांट मध्ये जो माणूस आहे तो त्या वेअरहाऊस मध्ये जाऊन त्या सेक्शन मध्ये जाऊन बघणार की 10 टन जे चॉकलेट आहे ते तो त्या सेक्शन मधनं जे ऑलरेडी रिझर्व आहे तो ते तिकडून उचलणार, ट्रान्सपोर्टेशन चेक करणार की ते ट्रकने जाणार, शिपने जाणार किंवा कार्गो प्लेनने जाणार, त्या हिशोबाने त्याचं पॅकेजिंग होतं
पॅकेजिंग झाल्यानंतर मग ते त्या कंटेनर्स मध्ये लोड करायचं. लोड केल्यानंतर पण पुन्हा त्याच्यामध्ये क्वालिटी टेस्टिंग पण असते की तुमचा समजा फूड प्रोडक्ट आहे, फूड प्रोडक्टची तुमची काहीतरी एक एक्सपायरेशन डेट असते. सो आपल्याकडे फॅक्टरीमध्ये जे फिनिश प्रोडक्ट आहे, जे फूड प्रोडक्ट आहे, ते एक्सपायर झालंय का किंवा ते ऍप्लिकेबल आहे, व्हॅलिड आहे. तर त्या हे सगळे चेक्स आहेत ते बॅकएंड मध्ये एसएपी मध्ये कंटिन्युअस होत असतात आणि त्याप्रमाणे आपली शिपमेंट ते लॉजिस्टिक्स जे एम्प्लॉईज आहेत ते ती शिपमेंट प्रोसेस करतात आणि ते आपल्याकडे डिलिव्हर करतात. सो दॅट इज अनदर ऑपॉर्च्युनिटी. सो आयटी मेंटेनन्स. आयटी मेंटेनन्स ज्यावेळेला आपण बोलतो की एसएपी आपण यूज करतो, पण एसएपी यूज करताना बॅकएंड मध्ये जो सर्व्हर आहे तो मेंटेन करणं किंवा आता समजा एक आज मी नवीन जॉईन झालोय ॲज अ एसएपी युजर. तर ज्यावेळेला मी नवीन जॉईन झालोय त्यावेळेला मला एक एसएपीचा आयडी लागतो, मला लॉग इन करून त्याच्यावर एसएपी मध्ये काम करायचं असेल तर ते सिक्युरिटी ऍक्सेस प्रोव्हाइड करणं किंवा आणि एसएपी मध्ये वेगवेगळ्या बिझनेस प्रोसेसेस असतात की अकाउंट प्रोसेसिंग आहे, लॉजिस्टिक प्रोसेसिंग आहे, सेल्स वाले आहेत किंवा परचेस वाले आहेत. सो मला तसे ऍक्सेस द्यावे लागतात की सेल्स वाल्यांना एवढेच ट्रान्झॅक्शन करायचा ऍक्सेस द्यायचा, अकाउंट्स वाल्यांना तेवढेच ट्रान्झॅक्शन द्यायचे. हे जे सिक्युरिटी कन्सर्न जो आहे, सिक्युरिटी ऍक्सेस जो आहे ते आयटी सर्व्हिसेस वाल्यांना द्यावे लागतात. पुन्हा इनहाऊस आयटी सर्व्हिसेस असतात की आपल्याला समजा इनव्हॉइसचं जे फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये काही चेंज हवं आहे की आज मी कंपनीचा लोगो दाखवलाय, कंपनीचा लोगो चेंज झाला, तर नवीन कंपनीचा लोगो त्या इनव्हॉइसवरती अपडेट करायचा असेल किंवा कंपनीचा ऍड्रेस चेंज झाला असेल किंवा जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर चेंज झाला. सो असे जे वेगवेगळे डिटेल्स आहेत ते जे चेंज करायचे असतात त्याच्यासाठी आपल्याला आयटी सर्व्हिसेसची गरज पडते, ज्याच्यामध्ये आपण हे जे टेक्निकल डिटेल्स जे आहेत ते आपण आयटी सर्व्हिसेस थ्रू हँडल करतो. आणि इम्प्लिमेंटेशन जे बोलतो की जे आधी सांगितलं की आपल्याला प्रोसेस इम्प्लिमेंट करायची की ज्यावेळेला बिझनेस एसएपी यूज करत नाही त्यावेळेला ॲज अन इम्प्लिमेंटेशन पार्टनर मला बिझनेस येऊन सांगतो की माझा बिझनेस असा असा आहे, मला या प्रोसेसेस माझ्या बिझनेसमध्ये चालतात. सो एसएपी मध्ये या प्रोसेसेस मला इम्प्लिमेंट करून द्या की जेणेकरून पुढे मी एसएपी वापरून माझा बिझनेस तसा चालतो. सो बिझनेस ज्यावेळेला एसएपी यूज करतो त्यावेळेला बिझनेस बॅकएंड मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते सगळे एसएपी मध्ये ट्रॅक करतात. तर ते ट्रॅक करण्यासाठी जे फ्रेमवर्क आपल्याला डिफाईन करावं लागतं किंवा जे एक बेसिक आराखडा तयार करायचा असतो प्रोसेसचा, तो क्रिएट करायचं काम आपण ॲज अन इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून करतो, जे बिझनेस प्रोसेस इम्प्लिमेंटेशन. तर या सगळ्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की अकाउंट्स जे कॉमर्स बॅकग्राऊंडवाले आहेत ते एआरएपी हँडलिंगसाठी, इनव्हॉइस प्रोसेसिंगसाठी, बिझनेस रिपोर्ट फायनान्स रिपोर्टिंगसाठी किंवा ॲज अ तुम्हाला जर का बिझनेस प्रोसेसची तेवढी आयडिया असेल तर मग तुम्ही इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. सेल्स परचेस तुम्हाला सेल्स मध्ये जास्त इंटरेस्ट असेल ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून तुम्ही एम्प्लॉयमेंटसाठी अप्लाय करू शकता. आयटी सर्व्हिस तुम्हाला आयटी मध्ये प्रोग्रामिंग मध्ये जर काही इंटरेस्ट असेल तर मग आयटी सर्व्हिसेसमध्ये तुम्ही तेवढं आहे किंवा डेटाबेस हँडलिंग असेल. सो त्याप्रमाणे तुमच्या इंटरेस्ट प्रमाणे एसएपी मध्ये वेगवेगळ्या जॉब प्रोफाईल्स आहेत ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. So these are the opportunities. So I think we have covered most of our topics, in all of our topics for today for SAP, for what we need as an introduction for SAP. So if you have any doubts, कुठल्या सेक्शन मध्ये आहेत ते तुम्ही सांगू शकता. So one by one we will take the doubts. Thank you. Thank you, Aniket sir. If anyone have any doubt, you can post in chat as well as you can raise the hand. मैं आपको अनम्यूट कर दूंगा और आप डायरेक्टली सर से भी बात कर सकते हो. Okay, Vivo 1606, please ask your question. Vivo 1606.
Anyone else? किसी को डाउट है? Okay, Vinayak sir want to ask something to sir. Wait a minute, Vinayak sir. Okay sir, you can ask. तर सर्वप्रथम एकदम सुंदर प्रेझेंटेशन दिलं तुम्ही. संपूर्ण कॉन्टेंट जो तुम्ही सांगितला पीपीटीच्या मार्फत तो खरंच खूप सुंदर होता आणि अतिशय जनरल स्टुडंटला समजेल, म्हणजे कॉमर्स असेल, सायन्स असेल, इव्हन आर्ट्स जरी असेल तरी पण त्याला समजेल असं सुंदर भाषेमध्ये सांगितलं. सर, माझा प्रश्न असा होता की जेव्हा एखादा ग्रॅज्युएट स्टुडंट त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असतो तर या दरम्यान त्याला अशा प्रकारचं काही एज्युकेशन कम्प्लीट करता येऊ शकतं का? कारण का तुम्ही फायनान्स वगैरे किंवा अकाउंटिंग बद्दल बोलले तर त्याच्यामध्ये पण बरेचसे मॉड्यूल्स असतात, कारण का फायनान्सचेच खूप सारे मॉड्यूल आहेत. तर नॉर्मली एका मॉड्यूलचा खर्च किती असतो आणि एका मॉड्यूलचा खर्च किती असतो आणि असे साधारण किती इन्स्टिट्यूट आहेत जिकडे सॅप जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं किंवा शिकवलं जातं, सॅपचं ट्रेनिंग दिलं जातं? थँक्यू सर. आपण जेव्हा बोलतो की जे ऍस्पिरंट्स जे असतात, जे कॉलेजमधून आपण ग्रॅज्युएशन नंतर आपण बाहेर निघतो, सो जसं मी सांगितलं की ऑपॉर्च्युनिटीज मध्ये जर का तुम्हाला ऍज अन इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून जर का जायचंय तर तुम्हाला इम्प्लिमेंटेशनसाठी SAPचे आधी तुम्हाला बारकावे किंवा कॉन्फिगरेशनचे जे बारकावे असतात ते तुम्हाला शिकावे लागतात. सो ते शिकण्यासाठी SAP स्वतः सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतात. सो काही सर्टिफिकेशन पार्टनर्स आहेत, जसं काही ॲटॉस आहे आणि SAPचं स्वतःचं पण आहे. सो या सगळ्या पार्टनर्स थ्रू SAPचं सर्टिफिकेशन करता येतं. बट इम्प्लिमेंटेशन ॲज अन इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून आपण जे सर्टिफिकेशन करतो त्याचं ड्युरेशन 1 ते 1.5 महिन्याचं असतं आणि त्याची टोटल फी समवेअर अराउंड 3.5 ते 4 लाखापर्यंत जाते. जर का SAPचं इम्प्लिमेंटेशन जर का तुम्हाला सर्टिफिकेशन करायचं, जर तुम्हाला ॲज अन एंड युजर जर का तुम्हाला प्रोसेसेस शिकायचे असतील SAPच्या काही स्पेसिफिक प्रोसेसमध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन वगैरे जर का समजायचं असेल तर मग लोकल इन्स्टिट्यूट्स पण आहेत, ठाण्यामध्ये आहेत किंवा आपण ठाणा, मुंबई अशा ठिकाणी बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या SAPचं हे मॉड्यूल स्पेसिफिक तुम्हाला नॉलेज देऊ शकतो. जसं आता आपण ओव्हरव्ह्यू घेतला ते SAPचं ओव्हरव्ह्यू होतं, तसं फायनान्सचं जे ARAP प्रोसेसिंग असेल तर त्याच्यामध्ये जर का तुम्हाला एका काही स्पेसिफिक प्रोसेससाठी जर का तुम्हाला ट्रान्झॅक्शन वगैरे जर का जाणून घ्यायचे असेल किंवा त्याच्यामध्ये जर का काही ट्रेनिंग करायचं तर मग लोकल लेवलचे जे ट्रेनिंग पार्टनर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. सो प्रोफाईल बेस किंवा तुमच्या इंटरेस्ट प्रमाणे ते वेगवेगळे सर्टिफिकेशन. ओके सर, थँक्यू. Joy Mishra has a question. Joy, you can ask. जय मिश्रा, आप अनम्यूट हो, आप पूछ सकते हो सर को कुछ पूछना रहेगा. सर, थँक यू फॉर युअर प्रेझेंटेशन. खूप सुंदर होता सर. पण हे SAP जे आहे आपण ते नॉर्मली ते इन्स्टिट्यूट मध्ये शिकायचं गेलं तर किती खर्च असेल त्याचा? थँक्स जय. सो जसं मी विनायक सरांनी सांगत होतो की तुमचा जसा इंटरेस्ट आहे, जर का तुम्हाला काही स्पेसिफिक प्रोसेसेस जर का शिकायच्या असतील SAP मध्ये किंवा त्या प्रोसेसचे जे ट्रान्झॅक्शन आहे ॲज अ बिझनेस युजर म्हणून जर का युजर म्हणून तुम्हाला जर का शिकायचं असेल ते ट्रान्झॅक्शन तर मग लोकल लेवलचे इन्स्टिट्यूट्स असतात ते काही जसे 1000s मध्ये फीज असते ते तुम्ही लोकल लेवलवरती शिकू शकता.
जर का ऍज अन इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून तुम्हाला जर का ओव्हरऑल एसएपी शिकायचं असेल की एसएपी फायनान्स मला शिकायचं आहे ऍज अन इम्प्लिमेंटेशन पार्टनर, तर मग फिनान्समध्ये जेवढ्या प्रोसेसेस आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ते सर्टिफिकेशन एसएपीचं करावं लागतं. सो एसएपीचं सर्टिफिकेशन जे असतं ते ऍक्च्युली रजिस्टर्ड असतं आणि ज्यावेळेला समजा आपण ते एम्प्लॉयर्स म्हणतो, समजा डिलॉयट असेल, ऍक्सेंचर असेल, तर ज्यावेळेला आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो त्यावेळेला ते सर्टिफिकेशन पण गरजेचं असतं किंवा त्याला ऍडेड ऍडव्हान्टेज असतो. सर एसएपी मध्ये हे सॉफ्टवेअर प्रोसेस पण असतं ना, जसं सॉफ्टवेअर आपल्याला काही बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे तर त्याच्यामध्ये काय प्रोसेस वगैरे हा मग ती प्रोसेस एसएपी ची बॅक एंड प्रोसेस जी आहे ना ती आपल्याला आधी शिकावी लागते. ती शिकायसाठी ते इन्स्टिट्यूशन्स असतात. प्रोसेस इम्प्लिमेंट कसं काय, समजा आपण प्रोसेस चालवतोय, समजा आज मी एका समजा मला ऍज अ बिझनेस युजर म्हणून जर का मला जॉईन करायचं आहे, तर मग मी काय शिकेन की इनवॉइस रिसिप्ट कसं होतं, इनवॉइस रिसिप्ट पोस्ट कसं करायचं, किंवा त्याच्या एंट्रीज कशा चेक करायच्या, परचेस ऑर्डर कशी रेज करायची, हे सगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते मी शिकू शकतो प्रोसेस वाईज, ते लोकल इन्स्टिट्यूशन्स मध्ये. पण ज्यावेळेला मी बोलतो की इनवॉइस रिसिप्ट मला कसं डिफाईन करायचं एसएपी मध्ये, कुठली परचेस ऑर्डर मी क्रिएट केला, कुठल्या टाईपची परचेस ऑर्डर पाहिजे बेस्ड ऑन द बिझनेस प्रोसेस, किंवा परचेस ऑर्गनाइज जो त्या एंटिटीज असतात काही एसएपी मध्ये बॅकएंड मध्ये, त्या एंटिटीज कशा डिफाईन करायच्या, किंवा इनवॉइस रिसिप्टचे जे डॉक्युमेंट आहे ते कुठल्या टाईप्स असायला पाहिजे, किती टाईप्सचे इनवॉइस रिसिप्ट डॉक्युमेंट्स पाहिजे बिझनेसला. सो बिझनेसचं जे प्रोसेसची जी अंडरस्टँडिंग आहे ती मला कशी होते आणि त्या अंडरस्टँडिंगला मी सॉफ्टवेअर एसएपी मध्ये कसं मी उतरवतो, हे जर का शिकायचं असेल तर मग एसएपीचं सर्टिफिकेशन, इम्प्लिमेंटेशनचं सर्टिफिकेशन करावं. सो प्रोसेस शिकणं आणि प्रोसेस इम्प्लिमेंट करणं हे दोन वेगवेगळे पार्ट झाले आणि दोन्हीसाठी वेगवेगळे सर्टिफिकेशन. हे एसएपी आपण शिकतोय ते बेसिक आहे, म्हणजे तुम्ही जे शिकवताय आम्हाला ते बेसिक. हो, ते ओव्हरव्ह्यू झाला की एसएपी काय आहे आणि एसएपी कसं काम करतं. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू जय. सचिन सरांना काहीतरी विचारायचं आहे. मी सचिन सरांना रिक्वेस्ट करतो की सचिन सर तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. अनिकेत सर, खूपच छान प्रेझेंटेशन होतं. माझे 2 क्वेश्चन आहेत बेसिकली. पहिला क्वेश्चन असा आहे की एसएपी चे कॉम्पिटिटर कोण आहेत? जसं तुम्ही सांगितलं की 3rd नंबरला आहे, तर त्याचे कॉम्पिटिटर कोण आहेत हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे जे मॉड्यूल्सचे कोर्सेस आता विद्यार्थ्यांनी विचारलं की स्टुडंट्सने हे काही कोर्स केले सपोज इन्स्टिट्यूटमध्ये, तर इंडियामध्ये आणि पर्टिक्युलरली मुंबईमध्ये किती जॉब ऑपॉर्च्युनिटी सध्याच्या कंडिशनला उपलब्ध असतील किंवा आहेत? ओके, सो पहिला क्वेश्चन तुमचा की सो एसएपीचे कॉम्पिटिटर्स आपण. सो एसएपी ERP साठी खूप साऱ्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये. सो एसएपीचं कसं आहे की एसएपीचं एक स्पेसिफिक पॅकेज येतं जे आपण बिझनेसच्या प्रमाणे आपण कॉन्फिगर करू शकतो, म्हणजे त्याला आपण वळवू शकतो कसं पण, की तुमची प्रोसेस वेगळ्या प्रकारे चालत असेल, एसएपी तुम्हाला एक स्टँडर्ड वे देतं आणि त्याच्याप्रमाणे आपण आपल्या बिझनेस प्रमाणे आपण त्याला डायव्हर्ट करू शकतो. सो एसएपीचं हे ERP पॅकेज झालं. त्याच्यासोबतच सेल्स फोर्स म्हणून एक आहे. सेल्स फोर्स आपण जे बोलतोय, सेल्स फोर्स म्हणून एक कॉम्पिटिटर आहे की जे मोस्टली CRM वरती जास्त फोकस करतात. सेम ERPच आहे बट CRMच्या CRM साठी म्हणजे कस्टमर सेंट्रिक आहे जास्त करून. पुन्हा ओरेकल पण आहे. ओरेकल आपण ज्यावेळेला बोलतो ते आपल्याला माहिती असतं की ते डेटाबेस टेक्नॉलॉजीसाठी जास्त आहे, पण ओरेकलची पण स्वतःची एक वेगळी ERP येते. सो ओरेकल इज ऑल्सो अ कॉम्पिटिटर. आणि त्याच्यासोबतच अजून काही लोकल ERPs पण असतात. सो ज्यावेळेला आपण एसएपी बोलतो ॲज अ 3rd लार्जेस्ट सॉफ्टवेअर प्रोव्हायडर, सो वी डोंट से दॅट इट इज अन ERP 3rd लार्जेस्ट ERP प्रोव्हायडर, बट इट इज अन 3rd लार्जेस्ट सॉफ्टवेअर प्रोव्हायडर. सो ERP सोबतच त्यांचे CRM चे पण ऍप्लिकेशन येतात, SRM चे पण ऍप्लिकेशन. SRM म्हणजे सप्लायर रिसोर्स मॅनेजमेंट पण येतं त्याच्यामध्ये. पुन्हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट साठी पण वेगळे सॉफ्टवेअर येतात. सो ॲज अ सॉफ्टवेअर सप्लायर म्हणून ते 3rd लार्जेस्ट आहे. But if you consider ERP, only ERP, then SAP is the biggest supplier of ERP. कारण ग्लोबली सगळ्यात जास्त
SAP यूज होतो, कारण ट्रॅकिंग पर्पजसाठी आणि बिझनेस पर्पजसाठी SAP ला दुसरा जवळपासपर्यंत कुठला कॉम्पिटिटर नाही त्या पर्पज. आणि सेकंड, सो आय होप आय आन्सर्ड युअर फर्स्ट. सो गोइंग टू सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द डिफरंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज. सो जेव्हा आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, की जर का तुम्हाला SAP युजर म्हणून जायचं तर SAP युजर म्हणून तुम्ही बिझनेसेसकडे तुम्ही अप्लाय करू शकता. जेव्हा बिझनेसेसचे जे ऑफिस असतात, बॅक एंड ऑफिसेस म्हणा किंवा फ्रंट एंड ऑफिस, तो जो बिझनेस SAP वर काम करतो, जे बिझनेसेस SAP वर चालतात, त्यांच्याकडे ॲज अ युजर तुम्ही एक सर्टिफिकेशन करू शकता, की आज मी समजा AR प्रोसेसिंगसाठी मी समजा सर्टिफिकेशन केले लोकल लेवलवर आणि माझ्याकडे AR प्रोसेसिंगसाठी ट्रान्झॅक्शनची माहिती आहे किंवा मला समजते की AR प्रोसेसिंग कसं होतं SAP, तर मग मी अप्लाय करू शकतो बिझनेसेसमध्ये की जिकडे कस्टमरचे इन्व्हॉइसेस जे हँडल केले जातात सॉफ्टवेअरच्या बॅक एंड ऑफिसेसमध्ये किंवा हेड ऑफिसेसमध्ये. सो त्या ऑफिसेसमध्ये मी अप्लाय करू शकतो की माझ्याकडे AR प्रोसेसिंगचं सर्टिफिकेट आहे, सो AR प्रोसेसिंगचे मला ट्रान्झॅक्शन म्हणतो. सो ॲज अ स्पेसिफिक प्रोसेस युजर म्हणून मी तिकडे अप्लाय करू शकतो. जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन पार्टनर बोलतो की मला SAPची सेल्सची एंटायर प्रोसेस माहिती आहे आणि ती मी बिझनेसची बिझनेसची जी रिक्वायरमेंट आहे ती मी समजून ती मी इम्प्लिमेंट करू शकतो ॲज अन इम्प्लिमेंटेशन पार्टनर. सो त्याच्यामध्ये सुद्धा हजारो ऑपॉर्च्युनिटीज मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये जर का बोलू, हजारो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. सो आपण जेव्हा आपण समजा आता मी डिलॉइटमध्ये काम करतो, सो डिलॉइट ज्या वेळेला एक ॲज अन इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून आहे, तर डिलॉइटमधून वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ते लोक रिलीज करतात की आज आम्हाला एक SD सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन कन्सल्टंटची गरज आहे किंवा एक टेक्निकल कन्सल्टंट म्हणतो त्याला ABAP प्रोग्राम, SAPचं जे प्रोग्रामिंग आहे त्या प्रोग्रामिंग कन्सल्टंटची आम्हाला गरज आहे. पुन्हा ह्याच्यासाठी फायनान्समध्ये फायनान्स अँड प्रोसेसिंग, कॉस्ट अकाउंटिंग, कोपा, पुन्हा प्रोडक्शन प्लॅनिंगसाठी. सो असे वेगवेगळे मॉड्यूल्स जे आहेत त्या मॉड्यूल वाईज आपण जर का सर्टिफिकेशन केलं तर त्या मॉड्यूल्ससाठी जे इम्प्लिमेंटेशन पार्टनर्स जे आहेत ते तसे तुमचे जे आहेत एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी त्या रिलीज करत राहतात कंटिन्युअसली. सो ॲट अ टाइम thousands of opportunities are available in Mumbai or in Pune. So जेव्हा आपण पुणे बोलतो ते क्लोज बाय आहे, मुंबईमध्ये सुद्धा हजारो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल. थैंक यू सचिन सर. एनीवन और किसी को कुछ क्वेश्चन है आप रेज हैंड करो, मैं आपको अनम्यूट करता हूँ कि फिर आप सर से कुछ भी रहेगा तो आप आपका क्वेश्चन पूछ सकते हो. ओके, शायद से और किसी को भी डाउट नहीं है, ऑलमोस्ट सबका होगा रहेगा. तो वी आर प्रोसीड अवर लास्ट सेशन, दैट इज वोट ऑफ थैंक्स. हर्षू, प्रिन्सिपल मॅम तुम्हाला काही क्वेश्चन आहे? फर्स्ट ऑफ ऑल आई थैंक अवर रिसोर्स पर्सन अनिकेत पाटनकर, जिन्होंने हमें इतना अच्छा गाइड किया सैप के लिए. सेकेंड थिंग, हमारे मैनेजमेंट जिन्होंने हमें अलाउ किया कि हम लोग ये नया सेशन सैप का सेशन जो IT डिपार्टमेंट को हमको अलाउ किया कि आप इसको स्टूडेंट्स तक लेके जाए. हमारे पूरे मैनेजमेंट और हमारे शारदा एजुकेशन सोसाइटी के सेक्रेटरी डॉक्टर प्रदीप धवल सर, इनको मैं थैंक्स बोलूँगा. हमारे प्रिंसिपल मैम जो हर एक एक्टिविटी में हमें सपोर्ट करती है, उनको मैं थैंक्स बोलूँगा. और हमारे जितने भी आज प्रेजेंट फैकल्टीज है, उनमें प्रसाद सर है, हमारे सिद्धेश बागवे सर है, मनोज वाघ सर है, रुपेश दुर्यवंशी सर है, और जितने भी फैकल्टीज, अगर किसी का नाम रहेगा तो मैं उनको सॉरी बोलूँगा. वो जितने भी फैकल्टीज है, ऑल फैकल्टीज, नॉन टीचिंग स्टाफ, और सबसे इम्पोर्टेंट आप जो स्टूडेंट्स जिनके बिना ये इवेंट ही पॉसिबल नहीं था, तो आप सबको थैंक्स टू ऑल. एंड मैं अभी ये मीटिंग कंक्लूड करता हूँ विद द प्रायर परमिशन ऑफ आवर प्रिंसिपल मैम. थैंक यू सो मच. थैंक यू.